नमस्कार मित्र हो तरुण दाम्पत्यावर साश्रू नयनांनी एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार ही बातमी वाचनात आली आणि नियतीच्या खेळाचा एक वेगळाच डाव बघायला मिळाला। मित्र हो, ज्यांना मिठीच मारावी त्यांचा स्पर्श आपण टाळतोय, ज्यांना मिठीच मारावी त्यांचा स्पर्श आपण टाळतोय। मरणासारख्या जगण्यावरती तोंड झाकून आपण फाळतोय। जन्माला आलोय मरणारच रे, जन्माला आलोय मरणारच रे, त्याचं दुःख वाटत नाही। हवी हवीशी माणसं टाळतोय, हवी हवीशी माणसं टाळतोय। कोणीच घट्ट भेटत नाही, कोणीच घट्ट भेटत नाही। डोळे बघतात आपली माणसं, डोळे बघतात आपली माणसं, भीती भेटू देत नाही। दार सताड उघड असून कोणीच आत येत नाही, कोणीच आत येत नाही। अरे कळप करून कुत्री फिरतात, कळप करून कुत्री फिरतात, कळप करून गुरं चरतात। फक्त कळप केल्यानंतर सांगा माणसंच कशी मरतात, सांगा माणसंच कशी मरतात। मित्र हो, पारडगाव चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील हे गाव देवाच्या एका अघोरी खेळानं, गारुड्याच्या खेळातील लहान बाळाच्या कसरतीचा अंत पाहावा, नियतीनं त्याचा अनन्वित छळ करावा, तशा मन हेलावून टाकणारा, हृदयाला हलवणारा प्रसंग बघून दुःखाच्या सागरात बुडाले आहे। मित्र हो, मृत्यू हा अटळ आहे, पण त्याचं येणं केव्हा आणि कसं असेल हे अजून कुणालाही सांगता आलं नाही। निसर्गाची किमया न्यारी, निसर्गाची किमया न्यारी, कधी कुणाला कसंही तारी। निसर्गाची किमया न्यारी, कधी कुणाला कसंही तारी, तर कधी कुणाला छळवून मारी। अरे चुकणार नाही कुणाच्यानेच ही वारी, चुकणार नाही कुणाच्यानेच ही वारी। अशाच एका दुर्दैवी घटनेने शुक्रवारी सायंकाळी ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर उदापूर गावाजवळ घडलेल्या घटनेने पारडगाव अगदी सुन्न झालंय। अवघ्या तिशीतल्या जोडप्याचा डाव अर्ध्यावरती मोडत निसर्गाने त्यांना आपल्या यमनगरीत खेचून नेले आणि एका वर्षाच्या पार्षदला पुन्हा बापासारखे भोग भोगायला कायमचे पोरके करून जनसागरात ढकलले। 18 सप्टेंबर शुक्रवारी ती सायंकाळ त्यांच्या आयुष्यातील शेवटची सायंकाळ ठरली। 5 वाजले असतील, अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला। पुढे काही दिसेना, तरीही रायगडच्या हिरकणीची आठवण घेऊन ती माऊली घरी असलेल्या चिमुकल्या जीवाच्या ओढीनं अकराळ विकराळ पावसाची, गडगडणाऱ्या ढगांची, चमकणाऱ्या विजांची पर्वा न करता पत्नी आणि पती शहरातून आपले काम आटपून स्वगावी पारडगावला जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन निघाले। निसर्गापुढे त्यांची माया हरली, तिनं वेगळाच डाव साधला। शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेल्या उदापूर समोर दुचाकी धावत होती। क्षणार्धात विजेने आपले विनाशकारी बाहू पसरून दोघाही पती पत्नीला जागीच खाक केले। होत्याचं नव्हते करत वीज कडकडाट करत निघून गेली, पण घरी असलेल्या 1 वर्षाची मुकल्या पार्षदला कायमचा पोरक करून गेली। बातमी तितक्याच विजेच्या वेगाने गावभर पसरली आणि अख्खा पारडगाव घटनास्थळी दाखल झाला। मात्र तोपर्यंत सगळे काही संपले होते। पिंटू मोतीलाल राऊत हा अवघा 32, तर पत्नीचे गुंजविना पिंटू राऊत अवघी 25 वर्षांची। तारुण्याच्या सुंदर बागेत नुकताच प्रवेश केलेले हे जोडपे काळाच्या पडद्याआड गेले। पिंटू 1 वर्षाचा देखील झाला नव्हता तेव्हाच त्याचेही पितृछत्र हरपले होते आणि तेव्हापासून भूमिहीन असलेल्या पिंटूच्या आईनं हाडाची काडे करून रात्रंदिवस काबाड कष्ट करून गावातच धुनी भांडी करत, धान्य पाखडणे, मोलमजुरी करणे अशी मिळेल ती कामे करत पिंटूला लहानाचं मोठं केलं होतं। पिंटू तसा एका हाताने अपंग होता। जन्मापासूनच एका हाताचं बोट वाकलेलं घेऊनच तो जगत होता।
अतोनात हाल अपेष्टा सहन करत त्याने जिद्दीने आपला जीवन प्रवास केला आणि भिवंडी येथे अन्न निरीक्षक पदाला गवसणी घातली. गावातीलच मुलीशी 12 मे 2018 लग्न झाले. त्यांच्या संसार वेलीवर पार्षद नावाचं सुंदर फूल उमललं. पिंटूच्या आईला म्हणजेच कुसुमला आपले दारिद्र्य कष्टाचे दिवस सरल्याचं समाधान वाटू लागले. कुसुम आनंदाने सून आणि चिमुकल्या नातवासोबत गावातच राहायची. पिंटू एकटाच नोकरीच्या ठिकाणी राहत होता. सुट्ट्या काढून पिंटू कुटुंबियांना भेटण्यासाठी दिनांक 28-29 ऑगस्टला आला होता. दिनांक 20 सप्टेंबरला तो परत जाणार होता. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. परत जाण्याच्या 2 दिवस आधीच नियतीनं आपला डाव साधला. 7 जिएंगे 7 मरेंगे, हम तुम दोनों लैला, मरने से क्या डरना, अगदी असं आनंदी जीवनचक्र 12 मे 2018 पासून सुरू होतं. त्यात पार्षद नावाचं फुलही उमललं. सर्व काही सुरळीत चालू असताना दिनांक 18 सप्टेंबर 2020 या दिवशी निसर्गाने त्यांचा डाव मोडला. त्यांचा प्रवास हा औट घटकेचाच ठरला. जेव्हापासून ते एकत्रित आले तेव्हापासून आज तागायत सुखाने संसार केला आणि सोबतच एकाच वेळी शेवटचा श्वास सुद्धा घेतला. विखरून पडले शब्द सारे, मोहाचे धागे जेव्हा कुमकवत झाले. जीव घेना प्रवास सारा, आयुष्य वेगळ्या अंधारात गेले. स्मशानभूमीत लागूनच दोघांचेही दफन करण्यात आले. मात्र घरी आई वडिलांची वाट पाहत असलेला 1 वर्षीय चिमुकला, त्याला यातलं काहीच माहीत नव्हतं. तो बिचारा पुन्हा बापासारखा कायमचा पोरका झाला. या चिमुकल्याच्या संगोपनाची जबाबदारी परत एकदा पिंटूची आई कुसुमच्या खांद्यावर येऊन पडली. या चिमुकल्याचं काय होणार, त्याला कसं सांभाळणार, म्हातारी कुसुम किती दिवस कष्ट करणार, त्याच्या संगोपनाची जबाबदारी समर्थपणे कोण पार पाडणार, या चिंतेने गावकरी नातेवाईक मंडळी धाय मोकलून रडत आहेत. त्या दिवशी अख्ख्या गावात चुली तर पेटल्या, परंतु अन्नाचा कण कोणाच्याच पोटात शिरला नाही. रात्रभर गावकरी जागेच राहिले. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर पिंटूचा कष्टकरी प्रवास, त्यानं रंगवलेलं स्वप्न, सजवलेला संसार आणि पोरका झालेला चिमुकला दिसत होता. त्याच्याकडे पाहून प्रत्येकाच्या अश्रूंचा बांध फुटला होता आणि मोकळी वाट करून देत सर्वांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वाहत होता. अंत्यसंस्कार करतेवेळी प्रत्येकाचा हात थरथरत होता. पिंटू आई, पत्नीला आणि चिमुकल्या पार्षदला घेऊन भिवंडीला जाणार होता, पण नियतीला हे मान्य नसावं. पिंटू पत्नीसह गावातच आता कायमचा विसावला. राहती माझ्या सवय ही आसवे गीतापरी, राहती माझ्या सवय ही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, आणि कुठे आयुष्य गेले कापुणी माझा कळा, कुठे आयुष्य गेले कापुणी माझा कळा.